नमस्कार. आज होती वटपौर्णिमा. आज अजून काहीतरी स्पेशल होतं बरं का. काय ते पुढे सांगतेच. आदल्या दिवशी रात्री अस्मीच्या बाबाने आधी अस्मीच्या हातावर आणि मग माझ्या हातावर अशी सुंदर मेहंदी काढून दिली. पहिलीच वेळ होती त्यांची आम्हाला मेहंदी काढून देण्याची, पण त्यांनी खरंच खूप सुंदर मेहंदी काढली होती आणि मला हे एक्सपेक्टेडच नव्हतं, की ते इतकी छान मेहंदी काढतील म्हणून. पण त्यांनी खरंच खूप सुंदर मेहंदी काढली होती. यामुळे वटपौर्णिमा अजूनच खास झाली. त्यानंतर अस्मीने माझ्या पायावर अशी मेहंदी काढली, जी मी लगेच धुवून आले. दुसऱ्या दिवशी सकाळी अस्मीला टिफिनला पुरणपोळी दिली कारण तिला ती खूप आवडते. स्वयंपाक बऱ्यापैकी आवरला होता. मग मी रेडी झाले आणि छान वटपौर्णिमेची पूजा करायला गेले. आमच्या सोसायटीत कुंडीतच छोटंसं रोपटं लावलेलं होतं. त्यामुळे मग मी बाहेर जाऊन पूजा करायचं ठरवलं आणि एका ठिकाणी मला हे झाड दिसलं तिथे मी पूजा करून आले. माझी खूप छान पूजा झाली. अस्मीच्या बाबांनी मला पूजेच्या ठिकाणी सोडलं. मी पूजा करेपर्यंत ते तिथे थांबले आणि मग ते अस्मीला घ्यायला स्कूलला गेले. अस्मीला स्कूलवरून घेऊन ते पुन्हा वडाच्या झाडाजवळ आले आणि मग आम्ही काही फोटोज क्लिक केले. वटपौर्णिमेसाठी मी अशी सुंदर रेडी झाले होते. ही माझ्या बहिणीच्याच लग्नातली साडी आहे आणि मी तोच पूर्ण लूक रिक्रिएट करायचा ट्राय केला होता, कारण की मला तो लूक खूप आवडला होता. मग आम्ही घरी आलो, छान पुरणपोळीचं जेवण केलं आणि दुपारची एक मस्त झोप काढली. आणि वटपौर्णिमेसोबत आज अजून काहीतरी स्पेशल होतं, ते म्हणजे आज होती आमची ॲनिव्हर्सरी. बाहेर जाऊ म्हणत होतो, पण पावसाचं वातावरण बघता कुठे काही गेलोच नाही. मग दिवसभर छान असा रिलॅक्सच घालवला आणि संध्याकाळी जेवायला म्हणून बाहेर पडलो. आमच्यासाठी सूप, अस्मीसाठी मसाला पापड मागवला. नंतर अस्मीने फ्रूट सॅलड खाल्लं. अस्मीला इडली डोसा खायचा होता, पण तसं त्या हॉटेलमध्ये काही ऑप्शन अवेलेबल नव्हता. त्यानंतर हॉटेलमध्ये असा प्ले झोन होता, तिथे जाऊन ती थोडी खेळली. हॉटेलचा ॲम्बियन्स खूप सुंदर होता. अस्मीने पण खूप एन्जॉय केलं. मग आम्ही तिघांनी असे छान फोटोज काढले. असा संपला आमचा आजचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.